हॅलो. आता शाळेला थोडे दिवसच सुट्ट्या आहेत आदिविकच्या, तर त्याचं हे सुट्टीच्या पहिल्याच दिवशी हे असलं काहीतरी चालू होतं. हा लहानपणीचा बाथटब आहे जो त्याला फुगून हवा होता, हवा भरून हवी होती आणि त्याला अशी मस्त अंघोळ त्याच्यात करायची होती. त्याला लहान झाल्यासारखंच वाटत होतं, तो त्या ह्याच्यात बसतही नव्हता. आता तो अपुरा पडतोय. आज गुरुवार होता आणि रामनवमी होती म्हणून मस्त असं उंबरठा लेपन करून घेतलं. गुरुवार होता म्हणून असं केलेलं. मी दर गुरुवारी हे करत असते आणि ह्याच्याने खूप फ्रेश प्रसन्न फील होतं. घरामध्ये एक पॉझिटिव्ह वाईब्स येतात ह्यामुळे. आणि नंतर देवाची पूजा वगैरे केली, आरती झाली, धूपदीप ओवाळली देवाला आणि नमस्कार केला. नंतर प्रसादाची तयारी केली. इकडे मी लापशीचा शिरा बनवत होते. सर्वप्रथम कढईमध्ये तेल घेतलं, तूप काही घ्या, मी तूप घेतलेलं आणि 1 वाटी लापशी टाकली होती. त्यामध्ये 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी करून टाकलेलं होतं आणि ह्याला छान झाकण ठेवून थोडं 2 ते 4 मिनिटे असं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून लापशी मऊ पडेल आणि कच्ची राहणार नाही. नंतर त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आणि गूळ ॲड केलेला. तुम्ही यामध्ये साखर पण घालू शकता. हे छान असं बनून तयार होतं. खूप टेस्टी आणि यमी लागते. रामनवमी होती म्हणून मी असा प्रसाद बनवला होता स्पेशल. खरं तर आमच्या इकडे खपली गव्हाची किंवा जोडगहू आपण ज्याला म्हणतो त्याची खीर बनवतात, पण ते माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हते आणि इथे ते मिळत पण नव्हते, म्हणून मी लापशीवरतीच ह्या रामनवमीचा प्रसाद केला होता. छान असं लापशीचा शिरा बनून तयार होता. नंतर आता उन्हाळा सुरू झालेला आहे म्हणून माठ पण काढला, तो भरून ठेवला. आता ते एक एक्स्ट्राचं काम वाढलेलं आहे माठ भरून ठेवण्याचं, कारण त्यामधलं पाणी खूप छान टेस्टी थंडगार वाटतं, प्यायला खूप छान वाटतं. आणि सायंकाळच्या वेळी मस्त गरमागरम चहा घेतला आणि आम्ही राम मंदिरला गेलो होतो सायंकाळच्या वेळी, कारण दुपारी खूप ऊन असल्यामुळे आम्ही घराच्या बाहेर निघालोच नाही. सायंकाळच्या वेळी आराम केला आणि निघालो. हा पाळणा होता जिथे रामजन्म झालेला आणि हे मंदिर पण खूप छान डेकोरेट केलेलं होतं फुलांनी. मंदिरातल्या मूर्ती पण खूप सुशोभित दिसत होत्या. त्यांनी हा प्रसाद दिला सुंठवड्याचा. रामनवमीला हा प्रसाद देतात. आणि नंतर सिद्धेश्वरच्या मंदिरात गेलो होतो. या मंदिरात आल्यावर एक वेगळी शांतता मिळते मनाला आणि आम्ही इकडे नेहमी येत असतो सायंकाळच्या वेळी. खूप प्रसन्न वाटतं. दिवसभराचा सगळा थकवा जातो इकडे आल्यावर. आणि इकडे पण छान असं रामनवमीचं पूजन वगैरे केलेलं होतं, डेकोरेशन वगैरे. आणि आद्विकचं बघा काय चाललेलं आहे, त्याला खेळायला कोणीतरी पाहिजे होतं. त्याचं तोंड बघा. आणि नंतर रात्रीच्या वेळी डोळे खूप जळजळ करत होते म्हणून मी हा बर्फाचा तुकडा घेऊन छान मसाज केला बिग बॉस बघत. आणि नंतर दिवसाचा शेवट मी पुस्तक वाचून करत असते. थोडा वेळ का होईना बुक रीड करत असते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.